नमस्कार मैत्रिणींनो, केटी फॅशनमध्ये स्वागत आहे। तर आपण आज हा बॅक नेक बघत आहोत। तर ह्या बॅक नेकचं मी शोल्डर घेतलेला आहे 6 इंच आणि मुंडासुद्धा 6 इंच घेतलेला आहे। फक्त बॅक नेक मी दाखवत आहे। तर इथे बघा 13 आहे उंची तयार, शोल्डर पट्टी 3 इंच तयार आहे त्यांची। तर मी कटिंगचा व्हिडिओ नक्की बघा तुम्ही। तर इथे बघा गळ्याला दापटीच करून घेतलेली आहे, खालच्या साईडला बघा मार्किंग करून घेतलेले आहे आणि पूर्ण स्टिचिंग करून घेतलेला आहे। खालच्या साईडचा एक्स्ट्रा कपडा आणि तो आपल्याला कापायचा आहे आणि आतल्या साईडला जो एक्स्ट्रा आहे तो आपला गळ्याचा कपडा तो उघडून टाकायचा आहे। इथे मी पट्टी करून घेतलेला आहे डायरेक्टली आणि टीप दिलेली आहे। तर बारीक अशी टीप द्यायची आपल्याला। जर आपल्याला डायरेक्टली अशी फिनिशिंग द्यायची असेल तर आणि पायपिंग द्यायची असेल तर मग ठीक आहे, तुम्ही पायपिंग करू शकता। पण मला अर्जंटमध्ये होता त्यामुळे मी आणि 2 भागामध्ये व्हिडिओ बनवलेला आहे। पुढच्या साईडला कटोरी ब्लाउज आहे, त्यामुळे कटोरीचा पण व्हिडिओ बघा। चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर नक्की करा मैत्रिणींनो, सबस्क्राईब नक्की करा। तर इथे बघा अशा पद्धतीने आपली फिनिशिंग आलेली आहे। पाठीमागच्या साईडला सुद्धा आपल्याला व्यवस्थित बारीक अशी टीप द्यायची आहे। अस्तर ओढून घ्यायचं आहे, कारण की गोळा नाही झाला पाहिजे, त्याची काळजी घ्यायची आहे या पद्धतीने। आणि अस्तर आपल्याला जोडून घ्यायचं आहे सगळीकडनं गोलेड्यावरती। तर 2 साईड राहिलेली ती अस्तर आपण जोडून घेणार आहोत। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर नक्की करा मैत्रिणींनो। कटिंगचा व्हिडिओ नक्की बघा। हे अशा पद्धतीने धागे वगैरे कट करायचे आहेत। हे आपल्याला पाठीमागचे दोन्ही टक्स आपल्याला मारायचे आहेत। हा 13चा उंचीचा ब्लाउज आहे, तर ह्याला 4.5 इंच मी घेतलेला आहे बघा। मी अंदाजपंची घेत असते, तुम्ही नवीन असाल तर तुम्ही टेपने घेऊ शकता। चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये मैत्रिणींनो, चला बाय।